धाराशिवमध्ये काय चित्र असणार आहे अगदी धाराशिवमध्ये नेमकं काय होऊ शकतं आपण पाहूयात यावेळेस। सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज, धाराशिव झेडपीत युतीची सत्ता येण्याची शक्यता दिसतेय। भाजपला सर्वाधिक 22 जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे, तर ठाकरे सेनेला या ठिकाणी 14 जागा मिळण्याची शक्यता आहे। सामच्या एक्झिट पोलचे आकडे आपण आता पाहूयात, टेलिव्हिजन स्क्रीनवर आकडे काय सांगतायत पाहूयात। धाराशिवमध्ये 55 जागांपैकी भाजपला 22, शिंदे सेनेला 11 आणि इतरांना 1, तर राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाला काहीही मिळणार नाही असं एक्झिट पोल सांगतोय। काँग्रेसला 3, ठाकरे सेनेला 14, राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाला 4 जागा मिळतील असं या एक्झिट पोलचे आकडे सांगतायत। तर वंचितला देखील भोपळाही फोडता येणार नाही असं दिसतंय। तर संभाव्य सत्ता इथं धाराशिवमध्ये कोणाची येईल, तर संभाव्य सत्ता येणार आहे भाजपची असं दिसतंय। एक्झिट पोलचे हे आकडे सांगतायत 22 जागा घेऊन भाजप आघाडीवर राहील असं एक्झिट पोल सांगतोय। तर धाराशिवमध्ये भाजपची सत्ता येण्याची चिन्ह आहेत, त्याची नेमकी कारणं काय आहेत जाणून घेऊयात प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांच्याकडून। आपण यामध्ये जर आढावा घेतला तर यामध्ये सर्वाधिक मोठा पक्ष जो आहे तो भाजप ठरण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। त्याचे कारण जर आपण पाहिलं तर एकीकडं भाजपाला नगरपालिकेमध्ये मोठं यश मिळालेलं पाहायला मिळालं होतं। त्याचबरोबर जे सरकारनं विकास कामं केले ते सांगण्यामध्ये जे आहे ते भारतीय जनता पार्टी कुठंतरी यशस्वी ठरलेली पाहायला मिळते। त्यामुळे कुठंतरी त्यांच्या एक 22 ते 25 जागा जी आहे ते भाजपला मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। उबाटा जो आहे तो देखील यामध्ये चांगली मजल मारताना पाहायला मिळतोय। तर खालोखाल त्यांना देखील 15 ते 16 जागा ज्या आहेत त्या निवडणुकीमध्ये मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। तर आपण त्या खालोखाल पाहिलं तर शिवसेना शिंदे गटाचा देखील प्रभाव यामध्ये दिसताना पाहायला मिळतो। एकीकडे पालकमंत्री प्रताप सरनाईक असतील, आमदार तानाजी सावंत असतील, यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रचार झालेला आपल्याला पाहायला मिळत होता। त्यामुळं त्यांना देखील 12 ते 13 जागा या निवडणुकीमध्ये मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। धाराशिव जिल्ह्यातील तेरेतील अजित पवारांची सासरवाडी आहे, त्यामुळे कुठेतरी धाराशिव जिल्ह्यामध्ये भावनिक वातावरण जे आहे ते मोठ्या प्रमाणावर होतं। त्यामुळं कुठेतरी राष्ट्रवादी अजित पवार गटाला देखील 4 ते 5 जागा ज्या आहेत त्यामध्ये मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। याने सर्व परिस्थितीवरून जर आपण पाहिलं तर महायुतीचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होईल अशी देखील आता शक्यता वर्तवली जाते। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव।